जय भीम मित्रांनो, SD गायकवाड व्लॉग्समध्ये आज आपला आहे भीम महोत्सव आणि तयारी अशी झालेली आहे आणि खाली पण आलेलो आहे. तर थोड्याच वेळात आपल्याला निघायचं आहे आणि भाऊ पण आता येणार आहेत. सगळे तर जमलेले आहेत, तर बघू शकता सगळे तर आता जमलेले आहेत. आता इथून आपण वेस्टला जाणार आहोत, पहिले स्मारकावरती म्हणजे बाबासाहेबांच्या पुतळ्यावरती जाणार आहोत. तिकडनं आपला थोडा 5 मिनटे कसा निघणार आहोत पुढं आणि आपल्या भीम महोत्सवाला पण आता थोड्याच वेळात सगळं सुरू चालू होईल, तयारी होईल. आणि आता आनंद शिंदेंना पण भेटायला ट्राय करूया, कारण का आज खूप लोक येणार आहेत आणि तरी पण आपण ट्राय करूच, फोटो भेटतो की नाही भेटतो. काय बोलतो आर्यन? आम्ही खूप एक्साइटेड आहे आज भीम महोत्सवाला जाण्यासाठी. येस, तुम्ही पण येणार, आमची अपेक्षा आहे. म्हणजे तुम्ही येणार सगळे येणारच आहेत. कसं वाटतं तुम्ही पण सांगा. सांगा, सगळ्यांनी कमेंट्स करून सांगा तर कसं आहे, काय ड्रेसिंग आहे आजची. आता आम्ही निघणार आहोत, थोडा 5 मिनिटातच निघणार आहोत. तर चला मग भेटूया आता डायरेक्ट स्मारकावरती आणि भाऊ आल्यावरती. फोटो काढ नाही मित्रांनो, आता भाऊ पण आलेले आहेत आणि सगळे आलेले आहेत आणि आता आम्ही निघतोच आहे. तर इकडं आकादा पण आहे. आकादा मस्त ड्रेसिंग मारलेले आज आमचा उत्सव आहे भीम महोत्सव. Yes. उत्सव नात्यांचा, बहुजनांच्या विचारांचा. आज खूप अशी धमाल येणार आहे. अशी सुप्रसिद्ध गायक आहेत, चांगले विचार मांडण्यासाठी आपले उत्तम कांबळे सर आहेत. खरोखर असं एकदम चांगल्या रीतीने आमचं भीम महोत्सवचं आयोजन झालेलं आहे. आता आम्हाला आतुरता लागली ती म्हणजे ग्राउंडवर जाण्याची. ओके इकडे भाऊ पण आलेले आहेत. जय भीम, जय शिवराय. येस, इथं फोटो काढू ना. तर चला मित्रांनो, आता डायरेक्ट निघतो आम्ही इकडनं आणि आता आम्ही जाणार स्मारकावरती. तर चला मग भेटूया स्मारकावरती. मित्रांनो, आता आपल्या बाबासाहेबांच्या पुतळ्याला आम्ही नतमस्तक झालेलो आहे आणि आता निघलेलो आहे भीम महोत्सवासाठी. सगळे आता निघलेले तिकडनं. विलास काका, कसं काय आजचं मॅनेजमेंट? ओके. तर काका पुढं सांगणार आहेत आपल्याला, गडबडीत आहेत थोडे. चला, सगळ्यांचं झालेलं आहे. आता एक फोटो काढणार आणि पण निघणार आहोत आपण पुढं. चला एक फोटो काढूया. उत्तम गीत कांबळे. शांती दूताच्या वैभवशाली जाऊन या आश्रमात, जाऊन या आश्रमात. प्रथम नमो गौतमा
त्या उत्सवाला मला आपण बोलवलं याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो. या उत्सवाच्या मागे शक्ती म्हणून उभ्या राहिलेल्या प्रवीण भाऊंनाही धन्यवाद देतो. मित्र, आपल्याला माहिती आहे की ज्याने इथल्या फाटक्या तुटक्या माणसांच्या, मावळ्यांच्या, शेतकऱ्यांच्या मनामध्ये, शेतकऱ्यांच्या काळजामध्ये एक काहीच आता आपले उत्तम कांबळे सर आलेले आहेत आणि इकडं बॅक स्टेजला बघू शकता. इकडं सचिन काका, सचिन काका, ओके, येस. आणि इकडे आपली तयारी पण चालू आहे गॅस मुलांची. आणि इकडे आपल्या मागच्या वर्षी 2024ला एवढी गर्दी होती, खुर्च्या पण कमी पडलेल्या. 2025ला आम्ही प्रचंड खुर्च्या आणि VIP सगळे सोपे आणलेले आहेत आणि कुणालाच म्हणजे भरलेलं आहे, 8 वाजता भरलेलं आहे. आणि जसं भाऊची एंट्री झाली तिथून डायरेक्ट गर्दी सुरू झाली ना, आता तुम्ही बघू शकता गर्दी पण बघू शकता. या देशाचं संविधान एका महाराजांनी लिहिलं असल्यामुळं हा देश ते लवकरात लवकर टिकून येईल. त्याची भविष्यवाणी आणि एक आणि काळजाच्या तुकड्यासारखं हे संविधान जपून ठेवलं, हे संविधान वापर पाटील. त्याच्या थोड्याच वेळाने आपला कार्यक्रम सुरू होणार आहे. Yes, साहेबांचं भाषण झाल्यानंतर आणि आपले आनंद शिंदे सर ते पण येणार आहेत आता थोड्या वेळात. तर त्यांना पण भेटणार आहोत आणि फोटो काढणारच आहोत. तर विपिन तायडेच ना, तातड, विपिन तातड यांच्यासोबत फोटो पण काढलेला आहे. बघू शकता आता याचा आपला तयारी चालू आहे. तर चला मग आता बघूया पुढं, अजून ब्लॉगमध्ये मजा येणार आहे. ब्लॉग बघत राहा एंडपर्यंत आणि लाईक पण करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. ते असं सपोर्ट करत राहा. ब्लॉग आपला अजून खूप मोठा होणार आहे. तर चला मग भेटूया पुढं. स्वागत. आज संपूर्ण मॅनेजमेंटला विनंती आहे की आपण आज स्टेजमध्ये यायचं. सर्व उपस्थित आणि मागचे या लोकांना खरं जागा आपण पडले. दरवर्षीच आमचं नियोजन, आमचं नियोजन चुकतं आणि इतक्या मोठ्या प्रमाणात आम्हाला समाज आहे ते येत असतो. विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुण्य तथागत भगवान गौतम बुद्ध, महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज, क्रांती ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज, घटनेचे शिल्पकार, राष्ट्र निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता जिजाऊ, माता रमाई यांना दिवाळवंदन. आजच्या या भूमिपुत्राच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले या महाराष्ट्राचे पुनर्वतो प्रोफेसर उत्तम कांबळे, सर्व पक्षीय नगरसेवक, नगरसेविका, माझ्या थोड्याच वेळात भाऊची एंट्री होणार आहे. अशी गोल्डन एंट्री थोड्याच वेळात पॅलेटमध्ये भाऊ बघू शकता. काही गोल्डन एंट्री होणार ते थोड्या वेळात बघू शकता. विशेष सन्मान होणार आहे. आपल्या
एंट्री करायचं ना बाहेर थांबलं संपू दे ना. झालं ना संपलं ना सगळं थांबलं हा मग चला एका वकिलाच्या लेखणीनं त्याच्या कायद्याच्या आखणीनं एका वकिलाच्या लेखणीनं त्याच्या कायद्याच्या आखणीनं आमच्या हक्काचं तुम्ही पण म्हणायचं माझ्याबरोबर एकच शब्द बोलायचा भीमाने केलं आणि गाणं कोणी नाही ऐकलं मला माहित नाही पण सगळ्यांनी ऐकलं असेल आमच्या हक्काचं एका सागर पवार म्हणतात एका वकिलाच्या लेखणीनं त्याच्या कायद्याच्या आखणीनं आमच्या हक्काचं लेखन व माय भीमान केलं या ठिकाणी भीम महोत्सव 2025 या कार्यक्रमाचं भीम महोत्सव 2025 उत्सवला त्यांचा बहुजनांच्या विचारांचा या कार्यक्रमाला या ठिकाणी आपण पाहतो ते सर्व सर्व स्क्रीनवरती आपण एवढी टाकायची चला स्टेज पूर्णपणे मॅनेजमेंट टीम आपण स्टेज आता खाली करायचं सर्वांना विनंती आहे काही क्या बात आहे खऱ्या अर्थाने आज सगळे तारे अपुराताई या ठिकाणी खाली उतरलेले जमिनीवरती काय सांगत या कार्यक्रमाबद्दल
जय भीम. सर्वप्रथम प्रवीण दादांचे मनापासून आभार मानायचे की आज या भव्य दिव्य भीम महोत्सवासाठी त्यांनी मला आमंत्रित केलं आणि जो उत्साह आहे तुमचा तो बघून खरंच खूप आनंद झाला. मला कल्पना आहे की आतापर्यंत तुम्ही माझ्या प्रत्येक प्रोजेक्टवरती मनापासून प्रेम केलंय, तसंच यापुढेही कराल याची मला खात्री आहे. धन्यवाद. बदलापूरकर जय भीम. अजून जरा जोरात जय भीम. खरं तर प्रवीण भाऊचे खूप खूप आभार, कारण आम्हाला इथं आमंत्रित केलं आणि तुम्हाला सर्वांशी संवाद साधण्याची संधी दिली, तुम्हाला सगळ्यांचं प्रेम अनुभवायची संधी दिली. आजपर्यंत तुम्ही माझ्यावर प्रत्येक कॅरेक्टर मध्ये असताना प्रेम केलं आहे आणि माझ्या प्रत्येक कामावर प्रेम केलंय. आता सुरू असलेलं घरोघरी मातीच्या चुली या मालिकेतलं ऋषिकेश या कॅरेक्टरवर सुद्धा तुम्ही प्रचंड प्रेम केलेलं आहे आणि यापुढेही तुम्ही ते प्रेम असेच ठेवाल. तुमच्या प्रेमाची गोष्ट ही मालिका स्टार प्रवाहावर संध्याकाळी 6:30 वाजता बघायला मिळणार आहे. माहितीये का? ऐकू नाही आलं तर यापुढे आपण सगळे भेटूया संध्याकाळी 6:30 वाजता फक्त स्टार प्रवाहावर. आणि आता सांगली या कॅरेक्टरचं एक डायलॉग म्हणते, जसं मी माझ्या एक सासूबाईंना हात मारते. आणि सागऱ्याला छळण्यासाठी सुद्धा मी हात मारते त्याला खिजवून अगदीच, माय डिअर सागर. थँक्यू. अंधेरे में की शमा चल नहीं सकती, कहते हैं गाड़ी भीम के संविधान के बगैर इस देश की गाड़ी तो अब चल ही नहीं सकती. राजा रानी चतुरी
दिव्याच्या गाडीला आहे कुणाचं योगदान सांगा कुणाचं योगदान तुला अभिमान माणूस केला त्यासाठी श्रम वेचीला नको दिसून विमाचे मोल मोल करवाना जय भीम बोल आपला प्रोग्राम
आमचा संपलेला आहे आणि आता आपण ब्लॉग पण एडिट करतोय. बघू शकता आता सगळे गेलेले आहेत आणि खुर्च्या खाली झालेल्या आहे. इकडं पाटील पण आहे, खाली झालेले आणि सगळे गेलेले आहेत खाली. आता हा ब्लॉग पण इथं एंड करतोय. ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.